कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे। मी कलाकुसरी काहीचनेनी बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन। आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करतोय। काल आपण 240 नंबरच्या ओवीपर्यंतचा विचार केला होता। भगवंताने पापाचं मूळ कारण कोणतं आहे, पाप प्रवृत्ती निर्माण होण्याला कारण कोणतं असते तर काम, एश, क्रोध, एश, आणि जे कशातून निर्माण होतात रजोगुण समुद्भवा असा शब्द वापरलेला आहे। आणि ते फार मोठे महाशनो महापापमान विद्येनहमीव वैरिनम, ज्यांना वैरी समज, ज्यांना एकदा जाणून घे, आणि त्यांना एकदा जाणून घेतलं तर कोणत्या दृष्टीनं जाणून घ्यायचं, ते आपले वैरी आहेत म्हणून। कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलं होतं की रात्र वैर्याची जागा राहा असा जो शब्द आहे किंवा तुकोबांचा अभंग आहे, रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन हे शब्द वापरले तुकोबाने। याचा अर्थ बाहेरही आम्हाला शत्रू आहेत, आतही शत्रू आहेत, पण बाहेरच्या शत्रूचा त्रास कमी होतो कारण ते ओळखता येतात, ते दृश्य रूपात असतात। पण आतले शत्रू जे असतात, जे कामक्रोधासारखे आहेत, ते ओळखता येत नाहीत, दिसत नाहीत, आणि त्यामुळं त्यांच्यापासून फार मोठी भीती आहे, म्हणून ते वैरी आहेत। ते पापाला प्रवृत्त करतात, त्याच्यातूनच पापाची निर्मिती होते, म्हणून ते काय आहेत, वैरी आहेत। महाशनो महाम पापमान शब्द वापरला, याचा अर्थ महाशनो शब्द आहे अग्नीसाठी, अग्नीसारखं त्याची स्थिती आहे, तो सगळं गिळंकृत करतो, खादाड आहे। महाशनो म्हणजे अशन खाणे असे शब्दार्थ, तर महाशन म्हणजे अति खादाड आहे। आणि अति खादाड असल्यामुळं त्याला भोग कितीही दिले तर ते भोग त्याला कमीच वाटायला लागतात। आमचं प्रापंचिकांची आमची स्थिती तशीच आहे, कितीही प्राप्त केलं प्रापंचिक वस्तुरूपानं पदार्थ रूपानं तरीसुद्धा आपल्याला कमीच वाटायला लागतं, आणि याचा अर्थ महाशनोत्व आहे। आणि याचा वर्णन मागच्या 1-2 ओव्यांच्या मधून आपण पाहिलेला होता। माऊलींनी वर्णन केलंय 240 नंबरच्या ओवीमध्ये, तरी हे काम क्रोधू पाही जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानिजतो। काल आपण ओवी पाहिलेली होती की त्याला यमाची उपमा दिलेली आहे, कारण तो काळच आहे आणि तो काळासारखा खाऊन टाकतो सगळ्यांना, त्याला दयामया नाही, कृपेची साठवण नाही असा शब्द वापरलेला आहे। कुणाची दया करत नाही, तो कुणाला माफ करत नाही। ज्यावेळी त्याच्या तावडीत कोण सापडतात त्याला तो मुळासकट त्याचं अधपात करून टाकतो। काम क्रोध आहेत, पुढे आणि लोभ आहेत, 3 दारं आहेत नरकाची म्हणून सांगितलेले आहेत, पुढच्या अध्यायामध्ये आहेत, मला वाटते 16व्या अध्यायामध्ये येईल ते। पण इथं मात्र वर्णन करताना म्हणतात काम क्रोध हे फार मोठे तुझे वैरी आहेत, त्यांच्यापासून तू सावध राहणं फार गरजेचं आहे, कारण ते कृतांताचं रूप आहेत किंवा त्यांच्याकडं कृपा नाही, निष्ठुर आहेत, निर्दय आहेत, त्यामुळं त्यांच्या अंतःकरणात दयाचा लवलेसुद्धा उरत नाही, म्हणून त्यांना प्रत्यक्ष यमच मानलेला आहे। जरासुद्धा दया त्यांच्याकडे नसते, कारण जीवाला घात करणं हे त्यांच्याकडे असतं, म्हणून जीवानं काय करावं, मनुष्याने काय करावं, सांभाळून राहावं, ते असणारच आहेत, फक्त त्यांचा वापर व्यवस्थित मार्गानं करावा लागतो। या कामाला क्रोधाला चॅनलाइज करावं लागतं, चॅनलाइज करणं म्हणतात त्याला, योग्य असं वळण पाडून देणं।
प्रभू रामचंद्रांनी जेव्हा रावणाचा वध केला किंवा रावणाआधी जे जे शत्रू असुर होते राक्षस त्यांचा वध केला त्यावेळी थोडा तरी क्रोध घ्यावा लागला असेल ना उसना तरी त्यांच्यावर सोडायसाठी, बाण सोडायसाठी. तर या ठिकाणी मात्र हा त्यांचा उसना असलेला क्रोध आहे. ते अंतात क्रोध आला आणि आमच्याकडे येतोय, आमच्याकडे मुक्कामलाच असतो, असा आपल्यात आणि त्यांच्यामध्ये फरक आहे. मग कामाला आणि क्रोधाला चॅनलाइज जर केलं तर त्याचा उपयोग चांगल्यासाठी करता येतो. आणि म्हणून हा काम व्यवस्थित ठिकाणी वापरला पाहिजे. मग कालच्या ओळीमध्ये आपण पाहिलेलं होतं हे निरीच्छ जे योगी पुरुष आहेत त्यांचा निष्काम काम शब्द वापरलेला आहे कालच्या याच्यामध्ये, की ते निरीच्छ असतात पण तरीसुद्धा त्यांना कामना असते. कोणती कामना असते तर भगवत प्राप्तीची कामना असते. याला म्हणायचं कामाला चॅनलाइज करणं, कामाला व्यवस्थित वाट करून देणं, त्याला ट्रॅक आखून देणं. तू याच मार्गाने जायचंच बघ, आहेस तुझ्यामध्ये आहे, शक्ती आहे त्याच्यामध्ये. कारण रजोगुणामध्ये क्रियाशीलता असते आणि क्रियाशीलता असल्यामुळे ते काय वाटेल ते करू शकतं, इतकी क्रियाशीलता असते. ती तमोगुणामध्ये नसते. तमोगुण जड आहे, पडून राहतो, आणि सत्वगुण शांत आहे म्हणून शांत असतो. त्यांच्याकडून क्रिया फारशा घडतच नाहीत त्या, हे निष्क्रियच आहेत म्हणायला पाहिजे. पण इथं मात्र रजोगुण आहे, तो क्रियाशील आहे आणि क्रियाशील असल्यामुळं तो कामाला ॲक्टिवेट करत असतो. मग या कामाला कुणीकडे लावलं पाहिजे तर योग्य मार्गाला लावलं पाहिजे. माझी सतत इच्छा असली पाहिजे माझ्याकडून भगवत चिंतन घडावं, माझं नाम व्यवस्थित चालावं, मला सद्गुरूंची भेट व्हावी. कशा इच्छा आहेत बघा या छोट्या छोट्या. आणि असं करत असताना मला कुठल्याही मध्ये ज्ञानाचे प्रतिबंध येऊ नयेत. भूत भविष्य काळातले जे प्रतिबंध आहेत ते भगवंता माझे सगळे प्रतिबंध दूर कर, ही सुद्धा कामनाच आहे, पण चॅनलाइज केलेली कामना आहे. लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. कामना घालवता येत नाही पण कामनेला वाट करून देता येते. आणि ही वाट जशी सत्पुरुषांनी करून दिली, संतांनी करून दिली आहे. संतांनी काम भोगलेलं आहे. क्रोध त्यांनाही असेल, काम आहे याचा अर्थ क्रोध असणारच ना, तर त्यांनीही काहीतरी भोगलेलं आहे, पण तरीसुद्धा त्यांनी चॅनलाइज करून भोगलेलं आहे. म्हणून भोगाला एक वळण लावता आलं पाहिजे, त्याचे भोगांचे नियम करता आले पाहिजेत, कामाच्या भोगाचे. असं वर्णन इथं केलेलं आहे. म्हणजे ते निष्ठुर आहेत हे सांगणं चालू आहे माऊलींचं. पुढे जाऊया आपण. आणि वर्णन कसं केलंय बघा त्यांचं. सगळ्या ओव्या कामक्रोधाचं वर्णन करणारे आहेत. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्गजे. म्हणजे मांग शब्द वापरलेला आहे ते खून करणारे आहेत असा अर्थ वापरलेला आहे. खून करणारे आहेत आणि त्यामुळंच त्यांच्यापासून सावध राहणं फार गरजेचं आहे. हे ज्ञाननिधीचे भुजंग हे सतत पहारा ठेवणारे महाविषारी नाग आहेत. भुजंग म्हणजे काय, महाविषारी नाग. जरा जरी त्याचा डंक झाला तरी मनुष्याचा मृत्यूच ओढवतो. तसे ते आहेत. विषय सुखाच्या दऱ्यामध्ये विषयांची जी दरी असते, आता विषयाला दरी शब्द वापरलेला आहे, आणि त्या दरीत आणि परत वाघ आहेत. आणि वाघ म्हणजे कोण आहेत, काम क्रोध आहेत. किती विशेष शब्द वापरतात आणि त्याची तीव्रता दाखवतात माऊली बघा. विषय दरीचे वाघ. दुसरी भजन मार्गीचे मांग. मांग म्हणजे लुटून खून करणारी माणसं, त्यांना मांग शब्द वापरलेला आहे. आता कुठल्या ह्या जातीबद्दल हा असा याचा उल्लेख आपण कधीही करायचा नाही, तर जातीऐवजी त्यांची वृत्ती सांगायची आहे. वृत्ती कोणती, असे कुठेही असतील, ते कुठल्या तरी जातीत आणि कुठल्याही धर्मात असू शकतात. असे मांग कोणते, जे लुटतात, खून करतात, लुबाडतात आणि हे भर दिवसा लुटून घेऊन जातात. तर हे भक्ती मार्गावरचे लुटारू आहेत, भक्ती मार्गाचे खुनी आहेत, भक्तीचे खुने करणारे आहेत. म्हणजे भावाचा खून करणारे आहेत. या शब्दाचा अर्थ इथं माऊलींनी सांगितलेला आहे. ज्ञानमार्गीचे भुजंग म्हणजे ज्ञानमार्ग जो शब्द वापरला, ज्ञानमार्ग नव्हे, ज्ञाननिधीचे, निधी शब्द वापरला आहे. निधी म्हणजे ठेवा, खजिना. त्या खजिन्याच्या वर हे भुजंग बसलेले आहेत. कोण, काम आणि क्रोध. पण खजिना तरी कसला आहे, ज्ञानाचा खजिना आहे. म्हणजे तिथे ज्ञानावर मला जर ज्ञान प्राप्त करायला गेलो, हे तिथं बसलेले आहेत बघा. आता ह्यांना काय करायला पाहिजे, मुळात यांना घालवलं पाहिजे, तरच मला त्या ज्ञानाचा खजिना प्राप्त होईल. इतकी खोचक बाब माऊलींनी सांगितलेला आहे. त्यामुळं ज्ञानाच्या खजिन्याला हात लावू देत नाहीत, ही मला ज्ञान प्राप्त करू देत नाहीत. ज्ञानातले हे प्रतिबंध आहेत. हे आता ज्ञानातले प्रतिबंध ज्यावेळी सांगितले जातात ना, त्यामध्ये काम क्रोध आहेत. म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे राग द्वेष.
आणि आसक्ती म्हणा, ममता हे आपल्या ज्ञानातले प्रतिबंध आहेत. म्हणून इथं म्हणतात की ज्ञानाच्या खजिन्यावर बसलेले हे भुजंग आहेत, त्याला स्पर्श सुद्धा करू देत नाही, आत्मज्ञानाकडे वळू देत नाही, नाम घेऊ देत नाही, तीर्थयात्रेला जाऊ देत नाही, काहीही करू देत नाही. तर तो चिंतनाला बसलो की दुसरं चिंतन सुरू करतात. हे याचा अर्थ होतो की ते आपल्याला काही करू देत नाहीत, जवळ सुद्धा ज्ञानाच्या फिरकू देत नाहीत, असं वर्णन माऊली त्या ओळीचा करतात. आणि विषय दरीतमध्ये जीवाला संपवणारे हे वाघ आहे. दरी आहे विषयाची, असेल कदाचित सुंदर आहे, तिथं काहीतरी हिरवळ आहे, पण त्या दरीमधून वाघ फिरतात. आपण विषयाच्या संगतीचं, विषयाची संगत किंवा त्याचं चिंतन टाळावं, म्हणजे दरीत जायचंच काय गरज पडत नाही. कारण ती दरी आणि आहे विषय चिंतनाची, आणि त्यातच आणि परत काम क्रोधाचे वाघ आहेत. कसे एकमेकाला भेटतात बघा, आणि त्या मनुष्याचं नुकसान करून टाकतात, खाऊन टाकतात त्याला. त्यामुळे इथं ज्यावेळी परमार्थ मार्ग जो आहे, भजन मार्ग शब्द वापरलाय, हे भजन मार्गीचे मंग मारक, जे मारक म्हणजे हे कुणी आहेत, लुटारू आहेत. त्यामुळे ईश्वर दर्शनाच्या वाटेवर जर आपण चालायला सुरुवात केली तर हे जीवाला लुटतात. ईश्वर दर्शनाची वाट म्हणजे उपासनेला बसलो आपण की आपल्याला प्रपंचाचे विषय याला सुरुवात, चिंतनात याला सुरुवात होतात. याचा अर्थ आहे ज्यावेळी प्रपंचाचं चिंतन होतं त्यावेळी हे काम क्रोध हे लुटारू जे आहेत ते लुटारू घुसलेत म्हणून समजायचं आपल्या अंतःकरणामध्ये. आणि अंतःकरणामध्ये ते काय करतात, लूट करून घेऊन जातात. म्हणून वाटेवर असणारे मांग आहेत. तरी लूट कशाची करतात, माझ्याकडे असणाऱ्या ज्ञानसंपत्तीचं किंवा साधनेनं प्राप्त केलेली काही दुर्गोष्टी असतात, साधनेनं सुद्धा मला काही सिद्ध्या प्राप्त झालेल्या असतात, त्या सिद्धींची सुद्धा लूट करून जातात. म्हणजे ज्ञानी पुरुषाला, विचारवंतांच्याकडले विचारसुद्धा हे नष्ट करायला कारणीभूत आहेत असं वर्णन केलेलं आहे. त्या वाटेवर काही वाटेवरती चालत पुढे पुढे गेलेले असतात, पण तिथं जातात ती घात करतात आणि परत त्यांना मूळ स्थानी आणून ठेवतात. जिथं विषयी किंवा पामर दशा आहे त्या पामर दशेच्या ठिकाणून आणून ठेवतात. जिज्ञासू आहे त्याची वाटचाल चालू असते, जिज्ञासूला ज्ञानी बनायचं असतं, पण या ज्ञानाच्या आणि जिज्ञासूच्या वाटेवरती हे बसलेलेच आहेत टपून, आणि ते काय करतात, माझ्यावर हल्ला करतात आणि हल्ला करून माझ्याकडून लुटून घेतात. काय लुटून घेतात, आजपर्यंत घेतलेल्या नामाची जी संपत्ती आहे, थोडंसं पुण्य आहे, ते पुण्यसुद्धा लुटून घेतात. कारण मला पापाकडे प्रवृत्त करतात ना, म्हणून माझं पुण्यसुद्धा लुटून घेतात. माझ्याकडे जी साधन संपत्ती असते, जे साधनानं प्राप्त केलेली जी संपत्ती आहे, पारमार्थिक साधन जे आहे, त्या साधनाचे सुद्धा लवलेशी उरू देत नाही. मूळ आहे त्या ठिकाणी. साप शिडीचा खेळ आपण पाहतो, सगळं झालेलं असतं, आपण शिडीच्या द्वारे चढत चढत वरती जातो आणि कधीतरी सापाचं तोंड मधीच येतं बघा. सापाच्या तोंडाजवळ आलं की परत कुठं जाणं होतंय, परत आहे त्या ठिकाणी शून्यावर. तसे हे ज्ञान मार्गाचे भुजंग आहेत, विषय दरीतले वाघ आहेत, भजन मार्गातले मांग आहेत, मारक जे. किती सुंदर वर्णन माऊली करतात बघा, की या प्रत्येक ओव्यावरती आणि तुकड्यावरती आपल्याला खूप चिंतन करण्यासारखं आहे. त्यामुळे हे जे काम क्रोधाचं वर्णन भुजंग म्हणून केलेलं आहे, वाघ म्हणून नरभक्षक, आता इथं जीवभक्षक आपण म्हणूया, जीवाचा घात करणारे जे असतात असे हे वाघ आहेत. आणि तिसरी गोष्ट सांगितली की हे भजन मार्गातले खुनी आणि लुटारू आहेत. 3 शब्द वापरलेले आहेत बघा. म्हणून ईश्वर दर्शनाची इच्छा ज्यावेळी करावी त्यावेळी ही लुटारू उठूनच बसतात. जरा कुठेतरी नामाला बसावं म्हटलं तर मनात आलं बघा, आता हे काम करून अगोदर घेऊया आणि मग नामाला बसूया. आता हा विचार आला कुठला सांगा, कामनेतून हा विचार येतो. जरा जरी नामाला बसलो, जरा जरी ध्यानाला बसलो, लगेच प्रपंचाचे विचार घुसायला चालू होतात. कारण आमची तटबंदीच नाही ना. परमपूज्य काका म्हणतात, आपल्या अंतःकरणाला आपली धर्मशाळा कधी करायची नाही. धर्मशाळाचा अर्थ आहे पब्लिक प्लेस करायचं नाही. पब्लिक प्लेसचा अर्थ आहे कुणी यावं, कुणीही बोलावं आणि ते बोललेलं आत घुसावं, आणि ते घुसलं की त्यात हायदूस घालायला, दंगा करायला चालू करतं. त्यासाठी सावध असलं पाहिजे आपण. बाहेरचं असणारच आहे, बाहेरचे हल्ले होणारच आहेत, पण आपली, काल आपण बोललो तशी आपली ढाल किती मजबूत आहे यावर आपली संरक्षण अवलंबून असतं. आपली ढाल मजबूत ठेवली पाहिजे. तलवार नसली तर चालते बरं का, पण ढाल असायला पाहिजे. आणि सत्पुरुष साधन मार्गावर असणारे पारमार्थिक माणसांच्याकडे तरी तलवारी नसाव्यात. तलवारीत म्हणजे समोरच्याने एखादं वाईट शिवी किंवा निंदेचे शब्द वापरले तर परतून लगेच त्याच्या उलट निंदा करून किंवा त्याला शिवी देऊन ते परतवून लावू नये.
त्यासाठी काय करावं, म्हणजे आपण तलवार घेऊन परत त्यांच्यातनी आपल्यात फरक काय राहिला मग, असा अर्थ होतो ना. ते तलवार घेऊन आलेत, आपण ढाल घेऊन सामोरं जावं, हे साधन मार्गावर चालणाऱ्या साधकांचं कर्तव्य आहे. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून ईश्वराच्या दर्शनाच्या मार्गावर हे टपून बसलेले शत्रू आहेत. या शत्रूंना आपण काय करायला पाहिजे, त्यांना तरी चुकवून पुढे जायला पाहिजे. एक गोष्ट, जर ते आडवे आले तर संरक्षणासाठी आपल्याकडं चांगली ढाल असायला पाहिजे. आणि ढाल शब्दाचा अर्थ आहे श्रीगुरूंच्या स्मृतीचं किंवा नामाचं स्मरणाचं आपल्याकडे एक कवच असायला पाहिजे. जेव्हा ही कवच आपण धारण करतो ना, त्यावेळी हे ज्ञानमार्गीचे भुजंग काय करत नाहीत, तिथून निघून जातात. आणि निघून जाऊन तो खजिना आपल्यासाठी खुला होतो. ज्ञानसंपत्ती ज्याला आपण म्हणतो, चांगया पुढत पुढती, ते असे ज्ञानसंपत्ती या चांगदेव पासष्टीमधली उभे आहे. कुठली ज्ञानसंपत्ती सर्वात श्रेष्ठ आहे, जे वेदकही पुढे म्हणलेलं आहे, निघून जातात. जाणणं आणि जाणण्याची क्रिया जी असते, या सगळ्या गोष्टी जे जाणायचं ते ज्ञेय, या सुद्धा निघून जातात ज्ञानसंपत्ती प्राप्त झाली की. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ ज्ञानसंपत्ती आहे. आणि त्याच्यावर हे भुजंग बसलेले आहेत. कोण? कामाचे, क्रोधाचे, लोभाचे, मोहाचे बसलेले आहेत टपून, येऊ देत नाहीत आपल्याला. म्हणून ह्यांचं अगोदर निरसन करायला पाहिजे. निरसन करायला काय फार मोठं शस्त्र लागत नाही. असंग शस्त्रेनं दृढेन चित्वा शब्द वापरलाय 15वा अध्याय आपल्याला सांगतो. आपल्याकडे मोठी कुऱ्हाड किंवा काय लागत नाही. कुऱ्हाड कोणती? असंग शस्त्र जे आहे, असंगत्व असलं पाहिजे. आणि असंगत्व केव्हा येतं माहिती आहे? अशा शास्त्राच्या चिंतनानं, तत्वचिंतनानं सत्संगतीत असंगत्व येत असतं. आणि अशा असंगत्वाचा विचार इथं केलेला आहे. ज्यावेळी असंग आपण राहतो ना, त्यावेळी काम करून आपल्या जवळ कशा येतील सांगा. त्याचा संगच केला नाही तर, संग नाही केला तर ते त्रास कसे देतील? असतील ते जवळून जात असतील, त्यांची झुळूक जाणवत असेल, पण ते परिणाम करत नाही. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आणि ज्यावेळी आपण त्यांना स्वीकारतो, आपण त्यांना आमंत्रित करतो, त्यावेळी ते येऊन बसतात. आणि माझा ज्ञानाचा खजिना ते मला प्राप्त करू देत नाहीत. म्हणून ज्ञान निधीचे भुजंग असा शब्द वापरलेला आहे. फार महाविषारी साप आहे ते. तिथं गेलं ना, ज्ञान प्राप्त करायला हात जरी लावायला लागला खजिनाला तर लगेच दंश करतात. म्हणजे येऊ देत नाही तिथं. म्हणजे लगेच इच्छा निर्माण होते काहीतरी करण्याची. ज्ञान प्राप्त करायला गेलं म्हणजे आपण ज्ञानप्राप्तीचे काही वर्णन आपण बघायला लागलोय. नाम, ध्यान आणि तत्वचिंतन ही त्रिसूत्री परमपूज्य काका आपल्याकडं नेहमी सांगतात. आणि ह्या त्रिसूत्रीचाच वापर नेहमी आपण करावा. नाम घ्यावं, ध्यान करावं आणि तत्वाचं चिंतन करावं. आपोआप त्या ज्ञाननिधीला आपण पात्र अधिकारी बनतो. मग ह्यासाठी काय करायला पाहिजे तर ह्यांचा संग घेता कामा नये. म्हणून मनात त्यांना आतमध्ये प्रवेश होऊ देणे. तर पुढे म्हणतात विषय दरीतले वाघ आहे. वाघ म्हणजे काय करतात हे तर हे माझा घात करू शकतात. आणि ते नेहमी कसे आहेत? वाघ अतृप्त आहेत. आणि ते काय झालेले आहेत? सटवलेले आहेत रक्ताला. जीवाचं जे रक्त आहे ना, रक्त कोणतं आहे? ते ज्ञानाचं रक्त, साधनेचं रक्त. ते त्यांना प्राशन करून घ्यायचं आहे, त्याला ठार करायचं आहे जीवाला. जीवाचा घात करून त्यांना संपवायचं आहे त्याला. असे ते वाघ फिरायला लागलेले आहेत त्या दरीतून विषयांच्या. त्यामुळे विषयांचं चिंतन अधिक केलं की आपण त्या विषयाच्या दरीत जातो. आणि विषयाच्या दरीत आपण एकदा पडलो की काम क्रोधरूपी वाघाच्या बरोबर तोंडामध्ये आपण जातो. किती चिंतन करणारा दृष्टांत आहे बघा. दृष्टांत आहे वास्तविक. दृष्टांतावर एवढं बोलावं लागत नाही, पण तरी सुद्धा दृष्टांतातले आतली जी बाब आहे ना, ती दडलेली बाब त्यामध्ये आहे. ते म्हणतात आतमध्ये विषयाच्या दरीमध्ये आपण एकदा प्रवेश केला आणि विषयाचा संग लागला, फार वाईट संग. विषय वाईट नाहीत हा, विषयाचा संग बाधक आहे. विषय असणं हे प्रारब्ध आहे, पण विषय आसक्ती हा पुरुष अपराध आहे असं शास्त्र सांगतं. म्हणून हा अपराध करायचा नाही. विषयांचं सेवन करायचं, पण त्यांना आत चित्तात थारा देऊ द्यायचा नाही, त्यांना चिंतनात येऊ द्यायचं नाही. असं आहे. विषय लागतातच ना. विषय नसतील तर मनुष्य जगू शकणार नाही, त्याचा उदरनिर्वाह सुद्धा होणार नाही. आणि म्हणून त्यासाठी विषयांची गरज असते. परंतु ह्या विषयांच्या दरीतून फिरताना सावध राहावा रे बाबाओ. का तर काम क्रोधरूपी, लोभ मद मत्सरूपी जे हे वाघ आहेत, हे वाघ त्या माझं ज्ञान संपत्ती लुटायसाठी, मला ठार मारण्यासाठी, माझं म्हणजे माझा पारमार्थिक मृत्यू घडवण्यासाठी टपून बसलेले आहेत. शारीरिक मृत्यू होत नाही विषयातून फिरताना, पण पारमार्थिक मृत्यू होतो. आणि तो पारमार्थिक मृत्यू होऊ नये म्हणून यांच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. आणि पुढे म्हणतात ते मांग आहेत. मांग म्हणजे खून करून लुटणारे.
कोण? तर ते जे काम आणि क्रोध लोभ मद मत्सर आहेत ते. इथं फक्त कामाचा आणि क्रोधाचा उल्लेख केलेला आहे. आपण साही धरायचे बघा, ते साही शत्रू आहेत. कारण कामातून त्या पाचाची निर्मिती होते. पाच वेगळे नाहीत ते, त्याला धरून आहेत. काम आला की ही सगळी येतात. म्हणून कामाबरोबर ह्यांचाही उल्लेख लक्षात ठेवायचा. इथं ते म्हणतात की माझा मार्ग जेव्हा सुरू होतो, वाटचाल सुरू होते, मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास चालू केला, ज्ञानेश्वरीच्या ओव्या विचारात घ्यायला लागलो, चिंतन करायला लागलो, पण मध्ये जे वाटेत कुठंतरी येतात आणि म्हणतात बस आता त्या ज्ञानेश्वरीला मिटवून ठेव आणि आम्ही काय म्हणतोय ते जर ऐक, तर काय कर, आहे बाहेर मजा चाललेली आहे, तिकडं कुठंतरी काहीतरी गंमत चालू आहे ती बघायला चल, हे करायला चल, कुठंतरी स्वयंपाकघरातून चांगला वास यायला लागलाय त्याची आठवण करून देतात, आता उठ ज्ञानेश्वरी बंद कर, नाम थोडंसं थांब, आता स्वयंपाकघरातला काय सुगंध आहे त्याची जरा चव घेऊन तरी ये जा, असं उठवतात आपल्याला. कोण बाहेर बोलायला लागले, माझ्या मित्रांचा आवाज आला का काय, नाम घेताना तो आवाज ऐकवायला उठला बघा आणि लागला. म्हणून असे लुटारो आहेत ते. लुटतात, काय करतात, तर मी काहीतरी करायला लागलो या ईश्वर दर्शनाबद्दलचं, मुक्तीच्या संदर्भातली माझी काहीतरी क्रिया चालू झाल्या, तर या क्रियेच्या हे आड बनतात आणि मला आपल्यामध्ये गुंतवून ठेवतात. म्हणून त्यांना म्हटलेलं आहे की ते भजन मार्गाचे मंग मार्ग जे, कारण ते लूट करत असतात. म्हणजे खरी गोष्ट आहे, कशाची लूट करतात, तर माझं पारमार्थिक धन जे आहे, केलेले साधन आहे ते व्यर्थ घालवतात. ही खरी लूट आहे त्यातली. परत मला आहे त्या जागेवर आणून ठेवतात. म्हणून संग्रह वृत्ती आहे. जोपर्यंत परिग्रह आहे ना, परिग्रह करण्याची वृत्ती आहे. परिग्रह शब्दाचा अर्थ आहे संग्रह करणं, भोगाचे संग्रह करतो. भोगासाठी लागणारं सगळं जमा करून आपण ठेवत असतो. पण या विषयातून येणाऱ्या सुखामुळे सौख्य प्राप्त होत नाही. दासबोध मनाच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय, विषय जनित सुखे सौख्य होत नाही, सौख्य होणार नाही, होतच नाही. त्यामुळे संग्रह वृत्ती किती असली तोपर्यंत या चोराचं भय राहणार. खरी भीती त्यांना आहे ज्यांना ते संग्रह आहे. ज्यांच्याकडे सोनं नाणं पैसा अडका ज्यांच्या घरामध्ये आहे तेच चोराला घाबरतात का नाही बघा. खरी गोष्ट ती आहे. तसं कामना इच्छा यांचं संग्रह इतका आहे, तर त्या संग्रहामुळं या चोरांचं भय राहतं. इच्छा संपत आल्या संग्रह संपतो. संग्रह नसेल तर हे चोर माझं काय करणार आहेत, काय लूट करणार आहेत माझं. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, आमच्या घरात चोर यायला सुद्धा घाबरतात. चोर काय येत नाहीत, तर त्यांना आमच्या घरात काही मिळतच नाही ना. आम्ही सदैव सुडके, जवळ येतात चोर धाके. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सुडके आहोत. सुडके म्हणजे आपण आम्ही कसे आहोत, कपल्लक आहोत, दरिद्र आहोत. आणि अशा दरिद्र माणसाच्या घरी चोर तरी कशाला येतात, येत नाहीत नव्हे, घाबरतात. म्हणजे चोर कोणते, हे काम क्रोध रूपी. माझ्या घरावर दरोडा का टाकत नाहीत, तर माझ्यात आतमध्ये कुठल्याही प्रकारच्या कामनाच नाही, माझ्याकडे काय क्रोध नाही, माझ्याकडे मद नाही, मी कोणाचा मच्छर करत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा संग्रह माझ्याकडे नाही. मग हा संग्रह चोरायसाठी ते चोर येतात. इतर काय नसेल ना तर कशाला येतील बरे, ते येणारच नाहीत. म्हणून कामनेपासून, ममतेपासून, आसक्ती वृत्तीपासून आपण सावध राहिलं पाहिजे. त्याच वेळी यांचा आपल्यावरती हल्ला होतो, अन्य वेळी होत नाही. तुकाराम महाराजांसारखे संत असे वैराग्यशील असे जगले, त्यावरून आपल्या लक्षात येतं की ती कधी घाबरायची नाहीत कुणाला. आता भय नाही वाटे असे जेव्हा घडली या सेवा समर्थाची, कसलं भय नाही. नाही भय चिंता तुका म्हणे. कसा म्हणतात ते, झाला बळीयाचा संघ. काय म्हणतात, एका बळीयाचा बलवानाचा मला संघ झाला, नाही भय चिंता तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात अशा भगवंताच्या संघात मी असल्यामुळं मला कसली भय आणि चिंता असणार आहे. तसं इथं सांगतात हे ज्ञान भक्ती मार्गामध्ये आपण ज्यावेळी काहीतरी करायला जातो त्यावेळी लूट करणारे, मारणारे, खून करणारे मांग आहेत. मांग मारक जे, ज्ञान मार्गीचे भुजंग असा शब्द वापरला. नंतर विषय दरीचे वाघ, भजन मार्गाचे मांग मारक जे. इतके मारक आहेत. माझेपणा स्वार्थ आहे आणि हा जर स्वार्थ आपण जर सोडायला लागलो, आपण सर्वांचे मालक होतो ना. मालक व्हावं तर विश्वाचा मालक व्हावं. संतांची भूमिका कशी असते बघा, त्यांचं व्यापकत्व असतं आणि ते इतके व्यापक होतात की विश्वाला व्यापून राहतात. त्यामुळे सगळं विश्व त्यांच्या मालकीचं होऊन जातं. माझं घर म्हणून माझ्या एखाद्या छोट्याशा घराला मी माझं घर म्हणलो तर मी परिच्छिन्न होतो, छोटा होतो, मर्यादित होतो.
पण माझं जग माझं घर आहे असंच माऊली म्हणतात. हे विश्वची माझी घरं, आयशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. सगळे चराचरातले प्राणी आपणच झाला. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐशे. समोर माणूस भेटला तर तुम्हाला दुसरा माणूस दिसतच नाही, तो मीच वाटतो मला. केवढी व्यापक दृष्टी आहे बघा. जर एवढी व्यापक दृष्टी झाली असेल तर मालकीत्व निघून जातं ना छोट्या छोट्या गोष्टीवरनं. संग्रहवृत्ती भोगवृत्ती निघूनच जाते. पण तसं केलं तर ना एवढं व्यापक पण दृष्टीला आपल्या आलं पाहिजे. अशी दृष्टी व्यापक झाली पाहिजे. आम्ही आता परिच्छिन्नामध्ये जगतो आणि त्यामुळं म्हणजे समोर एखाद्या छोट्याशा डबक्यामध्ये राहणारा बेडूक, विहिरीमध्ये राहणारा बेडूक, हा बेडूक त्या विहिरीलाच जग समजत असतो आणि तेच माझं क्षेत्र समजत असतो. तसं प्रपंचाच्या विहिरीमध्ये आपण बेडकाच्या रूपात जगतो, जीव म्हणून जगतो. हा जीवपणा जर टाकला, तुका म्हणे कानी ऐकली मात तोच झाला घात जीवपणा. एकदम काना वचनाची या भेटी आणि काय म्हणतात लगेच काय झालं की कानाची आणि वचनाची भेट झाल्यावर तत्वमशीच्या संदेशानं माझं सगळं पालटून गेलं. मी जीवपणानं राहिलो नाही. म्हणजे संकल्पाची सांज जे लोपे आणि ते अगोदरच आहे म्हटलेलं आहे. जेव्हा संकल्पाची सांज संध्याकाळ लोप पावते त्यावेळी लक्षात यायला लागतं की मग होतं की ती अंधार गेला की दिसायला लागतं. सापपण माळेचे माऊलींची उभी आहे 9व्या अध्यायामध्ये. संकल्प संपतात ना त्यावेळी ह्या गोष्टी संपवायला लागतात. आपण विशाल बनतो आणि विशाल बनणं म्हणजे काय होणं माहिती आहे की प्रपंच त्यामुळे छोटा बनतो. आपण जितके मोठे होतो तितका प्रपंच छोटा होतो. प्रपंच छोटा झाला की दुर्लक्षित होतो आणि दुर्लक्षित झाला की जे तत्व आत रुजायला पाहिजे ते तत्व रुजायला लागतं. हे सगळं जग मी आहे असं वाटायला लागतं आणि हे वाटणं फार गरजेचं आहे. आपण जर दारातून माझ्या घराकडे बघायला लागलो, माझं घर केवढा उंच बंगला आहे, 3 मजली आहे, अमुक खोल्या आहे, असं आपण गल्लीतून बघतो. इथून इतर घरं बघितली किती छोटे आहेत माझ्या घरापेक्षा, त्यामुळे माझं घर मोठं आहे. या घराच्या कल्पनेमध्ये हा परिच्छिन्न होतो. जेव्हा बाहेर जातो आणि बाहेरून जाऊन बघतो, टेकडीवर चढतो, टेकडीवरून आपल्या घराकडे बघायला लागतो, त्यावेळी घर फार छोटं दिसायला लागतं. इतकं छोटं का? टेकडीची उंची मोठी झाली ना त्याच्यापेक्षा. ज्याच्यावर तो अधिष्ठानावर उभा राहिला त्यावेळी आधीच तो कमीच वाटायला लागतं. अधिष्ठानाचा पत्ता लागतो ना किंवा अधिष्ठानाची जाणीव होते त्यावेळी आधीच छोटं व्हायला लागतं. सोपा विचार आणि साधा विचार आहे. आपण उंचावर जितके जावं तितकं खाली जो असणारा जो आहे नाशवंत सगळा पसारा हा कमी वाटायला लागतो. आपण मोठं गेलं पाहिजे. त्यामुळे फालतू काहीतरी गोष्टी चालू असतात ना तिकडं आपण दुर्लक्ष करायला लागतं बघा. त्याला कारण आहे आपण ज्या उंचीवर गेलेलो असतो त्या उंचीवर ते नसतात. त्यामुळे ते काय बोलतात याच्याकडे आपण दुर्लक्ष बरोबरच होतं. कारण तेवढं ऐकूच येत नाही इतक्या उंचीवर आपण गेलेलो असतो. जे काहीतरी मला कोणतरी निंदा करायला नाही, समजा माझं कोणतरी लुबाडणूक नुकसान करायला लागले, त्या नुकसान त्यांना करता येत नाही इतक्या उंचीवर आपण गेलेलो असतो. नुकसानच करता येत नाही असतं. कोणतरी म्हणेल हे सूर्य केवढा तापा लागलाय, हे काय वाईट आहे, याला जरा संपवूया. म्हणतात ना सूर्यावर थुंकायला गेलं की ती थुंकी आपल्यावरच पडते. कारण सूर्याची उंची मोठी आहे ना. आणि त्या उंचीवर जर आपण पोचायला लागलो, म्हणजे उदाहरण त्यासाठी घेतलं आपण, टेकडीवर जर उभा राहिलो तर टेकडीवर उभा राहून जे गल्लीत उभा राहून जे मला घर मोठं दिसत होतं, घरात राहून माझ्या खोलीचा पसारा जेवढा दिसत होता तो बाहेरून दिसायचाच बंद झाला. टेकडीवर गेल्यावर घराची उंची कमी झाली नाही कदाचित, पण मी उंच झालो. टेकडीची उंची वाढल्यामुळं घराची उंची कमी झाली नसेल, पण मला मी माझ्या उंचीवर गेलो त्यामुळं ते माझं घर छोटं वाटायला लागलं. आता भले ते टेकडीवरनं एवढं दिसतं, विमानातून जर मी माझ्या घराकडे बघायला लागलो तर माझं घरच दिसेनासं होतं. जीवनमुक्त अवस्थेमध्ये प्रपंच बाधित होतो, दिसेनासा होतो. आणि त्याच वेळी त्या विषयदरीतल्या वाघांना, ज्ञानमार्गाच्या भुजंगांना आणि या भजन मार्गातील मांगांना निश्चित आपण चुकवू शकतो. कारण तिथंपर्यंत जायची त्यांची हिंमतच नाही. ते तिथंपर्यंत पोचू शकत नाहीत. त्यांना संपवायला जायचं नाही, आपण अशा उंचीवर जायचं की तिथं त्यांना येता येऊ नये. आपण अशा ठिकाणी बसायचं की जिथं प्रपंचाचा डिस्टर्ब होणार नाही. असा साधा विचार त्यामध्ये आहे. जर असं आपण करायला लागलो तर वर देव पाहो उंची टाई उभा राहो. तुकाराम महाराज काय म्हणता बघा, देव बघायचा आहे, ईश्वर दर्शन घ्यायचं आहे, उंचावर जा. ह्या डबक्यात कुठलं आणि दलदलीत कुठलं दिसणार आहे? इकडं जंजाळ आणि पसारा बघितला, इथले वृत्ती आणि विकार पाहिले, माणसं आहेत, वेगवेगळा प्रपंचाचा पसारा आहे, दूषित वातावरण आहेत, विकार आहेत. आणि या विकारामध्ये तुला देवाचं दर्शन कसं होईल बाबा? त्यासाठी काय कर, उंची ठाई उभा राहो.
देव पाहो उंची टाळी उभा राहो. तुला जर पाहायचं असेल तर विमानातच जा. तुला बघायचं असेल ना तर विमानातून प्रपंचाकडे बघ, मग तुला गल्लीत आणि घरात प्रपंचच मोठा दिसतो लागतो. टेकडी कुठं दिसते, विमान कुठं आहे, काहीच नाही. कशाचं दर्शनच नाही. घरातल्या माणसांचं दर्शन, कुटुंबाचं दर्शन, या कुटुंबाच्या परिच्छिन्न असलेल्या या सीमेला ओलांडणारा जो असतो आणि प्रपंचाच्या पार जाणारा जो असतो तो उंचीवर चढलेला असतो. आणि ह्या उंचीवर गेलं की घरातले प्रपंचातले विषयातले वाघ किंवा ज्ञानमार्गात अडथळा येणारे ज्या काही हे विषारी नाग विषारी सर्प आहेत ते आपल्याला त्रास देत नाहीत. आणि म्हणून म्हणलेलं आहे आपण व्यापक व्हायला पाहिजे. हे निरीच्छ झाले, उपभोगाची लालसा सोडली ना तर जगातली सगळी संपत्ती माझीच आहे, मीच मालक आहे त्याचा. किती सोपी गोष्ट आहे बघा. मी व्यापक स्वतःला केलं तर मी सगळ्यांचा मालक होतो. माऊलींची ओवी त्यासाठी परत, हे विश्वची माझी हे घर, हे घर माझं, विश्व काय आहे, माझं घर आहे. तू स्वतःचं घर सजवत बसेल का? ज्याला विश्व घर वाटायला लागलंय तो आपल्या स्वतःच्या घरात रमेल का? किती सुंदर विचार आहे बघा. ऐशी मती अशी बुद्धी जर त्याची तयार झाली तर ऐशी मती जयाची थोर, किंबहुना चराचर आपण झाला, सगळी सृष्टी आपण होतो. जर असं आपण झालो तर मालकीत्व कुणावर राहिलं बघा, सगळ्याचे आपण मालक झालो. आपलं छोटंसं कशाला मालकीपणा घ्यायचा, एका छोट्याशा घराचा, घरातल्या छोट्याशा वस्तूंचा आपण का मालक व्हायचा? एकाचा बाप होण्यापेक्षा जगाचा बाप होणं फार धन्यता आहे. पण ही धन्यता आपण आपल्या कृतीनं साधनेनं प्राप्त करून घ्यावी लागते. ही धन्यता प्राप्त करायला अवघड जरी असलं तर कठीण नाही, मात्र अशक्य नाही. या गोष्टीचा विचार करायला होतात. इथं निरीच्छ संत जे आहेत हे असे ज्ञानेश्वरांसारखे ही विश्वाला घर मानतात. ज्याने विश्व घर मानलेलं आहे तो कशाला होम लोन काढायला जाईल सांगा बघू? काय गरज पडणार आहे काय त्याला? कशाला घराला नटवायला जाईल? घर नटवणार नाही, स्वतःचं अंतःकरण नटवत बसेल. या पलीकडे काही नाही. म्हणून इथं म्हणलेलं आहे स्वामी रामतीर्थांचे फार एक सुंदर काव्य आहे, 2 ओळीचंच आहे पण लक्षात ठेवण्यासारखं आहे. ते म्हणतात व्यापक दृष्टी कशी व्हायला पाहिजे. आपने मजे के खातिर गुल छोड़ ही दिए जब, अपने मजे के खातिर गुल छोड़ ही दिए जब, सारे जहां के गुलशन मेरे ही बन गए तब. गुलशन म्हणजे सगळी बाग. मी माझ्या मजे खातर उपभोगासाठी वापरण्यात आलेलं गुलाबाचं फूल माझ्या चैनीसाठी माझ्या भोगासाठी वापरत होतो. ही भावना ज्या क्षणी मी सोडली त्या क्षणी मी जगातल्या गुलाबाच्या सगळ्या बागांचा मालक झालो. किती सुंदर विचार आहे बघा, मोठा विचार आहे. आणि हा विचार लक्षात ठेवण्यासारखा आहे. आपण कुप्पमंडूक शब्द वापरतात ना, बेडकासारखी वृत्ती जी आहे सोडून दिली पाहिजे आपण आणि विशाल बनलं पाहिजे. हे माझा, हा तिकडे अमुकांचा, हा माझ्या प्रांतातला, हा परक्याच्या प्रांतातला, ही माझी भाषा, ही अमक्याची भाषा, हे जात ही माझी, ही त्याची, हा धर्म माझा, ह्या सगळ्या भिंती जेव्हा उद्ध्वस्त होतात त्यावेळी एकत्वाची भावना निर्माण व्हायला लागते. जीव आणि ब्रह्म, जीव ब्रह्मेव नापरा, ही मधली भिंत होती जीवपणाची ना, ती भिंत पडली तर सगळे एकच होतं. डबकी डबके रूपानं असतात पण जेव्हा ती मोठी होऊन समुद्रापर्यंत नदीलापर्यंत जातात त्यावेळी त्याचं डबके पण संपून जातं आणि ते समुद्ररूप होत असतात. डबक्याला स्वतःचा गर्व राहतो. डबके बनून राहण्यात काही स्वारस्य नाही. त्याला दलदल आहे, त्यात चिखल आहे, त्याला सडणं आहे, त्याला कुजणं आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला, डबक्यानं मोठं व्हावं, समुद्र व्हावं, नदी व्हावी, नंतर समुद्र व्हावं आणि समुद्रातलं गहिरेपण, ती प्रशांतता अनुभवावी. ती अनुभवासाठी काय करायला पाहिजे? हा फार सुंदर ओळी आहेत बघा. आपणे मजे के खातीर, मी माझी मजा म्हणून माझा प्रपंच उपभोगत होतो. मी काय केलं? गुल छोडी दिये जब, आता नको मला, उपभोगाची इच्छा संपली. म्हणून मी काय केलं? ती उपभोगाची भावना जी आहे ती भावना ज्या क्षणी मी सोडली त्या क्षणी काय झालं बघा, सारे जहां के, सगळ्या विश्वाचं गुलशन मेरेही बन गए तब, सगळ्या विश्वातील म्हणजे सगळ्या जगातील गुलाबाच्या बागा माझ्या मालकीच्या झाल्या. मी मालक बनलो कारण मी मोठा झालो. म्हणून काम ही उदात्त भावना निर्माण करू देत नाही. कामना आपल्याला छोटे बनवते. इच्छा एवढीच झाली ना, मला आता खायला पाहिजे, तेवढ्या पुरतंच माझं जग झालं ना. ह्याच्यापेक्षा मोठं जग आहे. तुझ्या चवीपुरतं, तुझी जीभ सांभाळण्यापुरती, तुझ्या कानाचं सुख, तुझ्या डोळ्याचं सुख पाहण्यापुरती एवढी सृष्टी नाही. म्हणून तू तुझ्या इंद्रियांना व्यापक कर. नुसतं एवढं भोगण्यापुरतं ठेवू नकोस. काम क्रोध आपल्याला व्यापक होऊ देत नाहीत.
भिंतीमध्ये अडकून टाकतात. पुढे आपण बघणार आहोत. विश्वाचा स्वामी होण्याची पात्रता असलेला हा मानवसुद्धा असं करंट्याचं दरिद्र्याचं जीवन जगतो. त्याला कारण आहे काम क्रोधाच्या भिंती आहे. जेव्हा कामक्रोधाच्या भिंती संपतात ना, त्यावेळी कामक्रोधानं हे भक्तिमार्गाचे चांडाळ म्हटले त्यासाठी आहे. हे भक्तिमार्ग करायला लागलो आपण, देवाच्या भक्तीला लागलो, काहीतरी उपासना करायला लागलो, ह्यांचे हल्ले सुरू झालेच म्हणून समजा. या तिकडं काय मुलांना घ्यायसाठी तुम्ही यावं लागतं. आत्ता कुठं नाम घ्यायला चालू केलं होतं, आता अनुग्रह घेतला होता, नाम घ्यायला चालू करतोय तोपर्यंत मुलं म्हणतात आमच्याकडे या, मुलांना शाळेला सोडायला आम्ही दोघं नोकरी करतो. झाला बघा हे चांडाळ आत घुसायला सुरुवात झाले आणि माझ्या भक्ती मार्गाची वाट लावून टाकली. एवढी वाट असलेली आणि वाट तयार केलेली आहे बरं काय, विशेष काय नाही, मळलेली वाट आहे आणि मळलेली संतांनी मळवलेली आहे. फक्त चालायचं आहे, बाकी काय करायचं नाही. परंतु ह्यानं चुकवायला पाहिजे ना या चांडाळांना. मांग शब्द वापरला तो चांडाळा या अर्थानं वापरलेला आहे आणि तो भक्ती मार्गातले मांग म्हणजे चांडाळ आहेत. आणि ह्या प्रवासात आपल्याला अडथळे बनवतात, भीती वाटायला लागते. किती ओझं घेऊन मी चालत राहू. एक म्हणजे ओझं माझ्याकडं आहे म्हणून ते कोणतरी लुटतील याची भीती आहे. ओझं माझ्याकडं आहे म्हणून त्या ओझ्याखाली माझं दबणं आहे. त्यामुळे माझं मन मोकळं होत नाही, अंतःकरणाला फिरता येत नाही, त्याला वावरता येत नाही, स्वातंत्र्याचा उपभोग घेता येत नाही. काय याला काय जगणं म्हणायची की काय. किती ओझं घ्यायचं आणि किती कणत बसायचं. आपलं माझं माझं माझं, इथं तुझं काहीच नाही म्हणतात. किती वाहसी व्यर्थ काबाड ओझे, विचारूनी पाये इथे कोण तुझे. कसा वर्णन करतात बघा याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. मला वाटतं मनोबोधामधलं, किती वाहसी व्यर्थ काबाड ओझे, किंवा मला वाटतं करुणाष्टकमध्ये असेल, किती वाहसी व्यर्थ काबाड ओझे विचारूनी पाही इथं तुझं कोण आहे ते एकदा बघ ना, विचार करून बघ की इथं तुझं काही नाही. हाय काबाड ओझं घेऊन जेव्हा जाशील ना, त्यावेळी लुटण्याची भीती आहे तुला. तुझ्याकडे काहीच नसेल ना तर तुला कोण लुटायला येईल. कुठला काम, कुठला मद, कुठला अहंकार तुझ्याजवळ येणार आहे. माझ्याकडे काहीच नाही असं म्हणणाऱ्याकडे अहंकार कसला असणार आहे. ज्याच्याकडे काय आहे असं वाटते ना त्यांच्याकडे अहंकार असतो. मी असा, मी करतो, मी चालवतो, माझ्याशिवाय चालत नाही, मीच असायला पाहिजे, मी नसेल तर सगळं विस्कटणार आहे. सगळ्या भ्रमाच्या सगळ्या कल्पनेतनं माणूस वावरत असतो आणि या भ्रामी कल्पनेचा संग्रह आहे. मी माझ्याचा पसारा, एवढा संग्रह, एवढा परिग्रह आहे. त्या परिग्रहामध्ये मला भीती ही निर्माण होते, ती कामक्रोधाची. आणि दुसरी गोष्ट माझेपणाचं ओझं जड झाले ओझे म्हणतात. माझंपणाचं ओझं जड होतं आणि हे जड झालं की माझ्या मुक्ततेचे सगळ्या वाटा खुंटल्या जातात. भक्ती मार्गातले मांग आहे, वाटचाल माझी बंद करून टाकतात, मध्ये काटे टाकतात. हे भक्ती मार्गाचे आहे. पण अधिक संग्रह वृत्ती घातक आहे परमार्थाला. ज्याला खरंच परमार्थ मनापासून करायचं आहे त्यानं आपल्यातलं बरंचसं कमी 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 करत आला. जे पारमार्थिक असतात त्यांना वाटते टाकल्यानंतर आपण सुखी होतो, आणि जे पक्के प्रपंचिक असतात त्यांना वाटते आपण घेतल्यानंतर सुखी होतो. घेण्याची वृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत संग्रह राहतो. संग्रह राहिला की कामक्रोधाची भीती राहते. भक्ती मार्ग सुरळीत होत नाही, ज्ञान मार्ग मिळत नाही. ज्ञानाच्या निधीचा आपण मालक बनत नाही. मीच मालक आहे ज्ञानाच्या निधीचा, मी ज्ञानरूप आहे. कशाला मला कुणाकडे मागायला जायला लागते, मला ज्ञान द्या हो, मला हे द्या हो. तूच तुझ्याकडे आहेस. सद्गुरू तरी काय दाखवतात, ते म्हणतात तुझ्याकडे खजिना आहे, तो बोर्ड दाखवतात. फक्त ते तू आहेस असं दाखवतात बोट करून. दाखवलं ना की मला सगळा तो खजिना सापडतो, त्याचा मी मालक होतो. बनायचं असेल तर ना, नाहीतर मग अशा वृत्तीनं संग्रह वृत्ती वाढत जाते, आसक्ती वाढते. म्हणून गरजेपुरतं मिळवावं, गरजेपुरतंच सगळं करावं. गरजेच्या पलीकडं चैन आणि हौस सुरू होते. हौस आणि चैन माझी चैन घालवते, माझा आराम घालवते, मला अस्वस्थ करते. म्हणून गरजेच्या पलीकडं माणसानं संग्रह करू नये. गरजेपुरतंच वस्तू, गरजेपुरतीच माणसं, गरजेपुरतंच वाचन, एवढंच करत राहावं. त्याच्या पलीकडे जाऊ नये. नाही गेलो ना आपण गरजेच्या पलीकडं, ती एक गंमतच होऊन बसते आणि खेळ खंडोबा होतो. उपासनेचे कार्यक्रम व्हायला लागतात. आता कार्यक्रमाला चला उपासना, आज रविवार आहे, रविवारचे कार्यक्रम उपासनेचे असतात. जणू काय म्हणजे त्याला वाचतात नित्य नियमन आम्ही तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, असं माऊली म्हणतात. नित्य नियमानं ज्या गोष्टी करायच्यात, ज्या आपल्याकडंच आहेत, त्याच्यासाठी वेळ ठरवतात, त्याच्यासाठी दिवस ठरवतात, सुट्टीचा दिवस, त्या ठिकाणी स्थळ ठरवतात आणि त्याला कमी करतात. त्याला दिवसात बांधतात, त्याला काळात बांधतात, त्याला वेळेत बांधतात. जो काळातीत आहे, जो सगळ्यांच्या पलीकडे आहे, त्याला बांधायला जातात ते. आणि बांधले जातात त्याला कुठं बांधला जातोय तो, ही स्वतःच बांधले जातात. त्यामुळं उपासनेचा कार्यक्रम म्हटलेला आहे, त्याचं कारण आहे की त्या ठिकाणी म्हणजे काय करायचं,
त्या बॉटलमधून आणि चहा किंवा कॉफी घेऊन जायचं. काय करा निघाला? उपासनेला. का? मग हे कशाला? तर कंटाळा तर मध्ये प्या नको काय, म्हणजे उपासनेचा कंटाळा आहे हे त्यावरून सिद्ध होतं. हे परमपूज्य मंदाते याच्यावर बरेच वेळा बोलता बा. प्रवचन चालू आहे, पाण्याची बॉटल जवळच ठेवलेली आहे, एक घोट घोट पाणी पीत प्रवचन. आयुष करायची, प्रवचन ऐकायचं नाही. एक प्रकारची आयुष आहे, जागा बदलली फक्त. जी घरात आयुष्य करायची होती ती मठात येऊन करायची. या आपल्याकडे विचार दुसरा आहेच काय? हा जर मुद्दा आपण लक्षात गेलो, कुठलं व्यापक पण राहणार आहे ना. कुणाला गवसणी घालायला एवढा हात तरी मोठा व्हायला पाहिजे ना. मी तो केवढा आणि माझा हात छोटा, मी त्याला कशी मिठी मारायची? हो, मारता येत नाही. आणि त्यासाठी माऊली म्हणतात या संग्रह वृत्तीतून बाहेर पडणं फार गरजेचं आहे. जेव्हा संग्रह संपतो ना तेव्हा भीतीच राहत नाही. म्हणून माऊलींनी फार सुंदर उभी केलेली आहे बघा. हे ज्ञाननिधीचे भुजंग, लिहून घ्यायला हरकत नाही उभी बघा. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गाचे मांग मार्ग जे. आपण सावध राहणं फार गरजेचं आहे. ही सावधानता राहण्यासाठी माऊलींनी सुचवलेली ओवी आहे. वेळ संपलेली आहे त्यामुळे आपल्याला थांबावं लागतं. आजचं चिंतन सद्गुरू भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो, विराम घेतो. पुंडलिक विरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका